पुन्हा एकदा मी वर्षा भारूड व्हीआर ट्रेनिंग अकॅडमीकडून स्वागत करते। आजच्या डेली ॲनालिसिसमध्ये गोल्डमध्ये काय होणार आहे येत्या आजच्या डेमध्ये याबद्दल आज आपण यामध्ये ॲनालिसिस घेणार आहोत। जसं की आपण सांगितलं होतं गोल्डमध्ये काल जर तुम्ही वीकली ॲनालिसिस बघितला असेल तर वीकली ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं होतं की गोल्ड मंडेला एक फेक मूवमेंट देणार आणि ॲज इट इज गोल्डमध्ये एक फेक मूवमेंट झालेली आहे। मंडेला एक छान अशी बाईंगची कॅन्डल आल्यानंतर आज ट्यूजडेला गोल्डमध्ये पुन्हा एकदा आपल्याला हाय दिल्यानंतर सेल पाहायला मिळतोय, राईट। तर आपण ज्या लेवल्स होत्या त्या लेवल्स ऑलरेडी टेलिग्रामला सर्व शेअर केलेल्या होत्या। टेलिग्राम चॅनल आपला जॉईन केलेला नसेल तर तुम्ही नक्कीच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे जो पण पूर्ण दिवसाचा व्ह्यू असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, तो पॉईंट ऑफ व्ह्यू मी तिथे दिलेला असतं। प्राइजेस तिथे मी मेन्शन केलेल्या असतात, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा इथे ट्रेडिंगसाठी होणार आहे। चला तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। जसं की तुम्ही इथे बघू शकता डेली टाइम फ्रेमवरती आपण आहोत आणि आपण दोन लेवल्स गोल्डच्या ड्रॉ केलेले आहेत। एक आपली डिसेंडिंग ट्रेंड लाईन आहे आणि एक असेंडिंग ट्रेंड लाईन आहे। सध्या गोल्ड त्या दोन लेवलमध्ये काय करते, स्ट्रगल करते। जर गोल्डने तुम्हाला सांगितलंय मी, जर गोल्डने जर ब्रेकडाऊन केला तर आपल्याला नेक्स्ट लेवल 4363 200 ची लेवल आहे। 4363 ही लेवल जी आहे या लेवलला गोल्ड आपल्याला एकदा बाय साइड बुलिश बनण्याचा प्रयत्न करू शकतो। 4357 ऑलमोस्ट ओके। आणि तर बघितलं तर आपल्याला एक खालची लिक्विडिटी लेवलही आहे म्हणजे 4099। जर गोल्डमध्ये ब्रेकडाऊन झालाच, जर गोल्डमध्ये ब्रेकडाऊन झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅश इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो। 4100 किंवा 4000 ची लेवल गोल्ड आपल्याला घेताना पाहायला मिळू शकतो। आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये असं झालेलं आहे, गोल्डने बऱ्याच वेळा ट्रायंगल पॅटर्न बनवलेला आहे आणि या ट्रायंगल पॅटर्नला गोल्डने बाय साइडच ब्रेकआउट केलेला आहे। यावेळेस बघूया काय होऊ शकतं गोल्डमध्ये। चला आता आपण 1 आवरला स्विच करूया। 1 आवर टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर गोल्ड आता सध्या एका झोन मध्ये स्ट्रगल करत आहे। हा झोन जो आहे याची प्राइस आहे 45412 to 4530 म्हणजे 4540 ते 4530 या लेवल मध्ये गोल्ड काय करत आहे, सपोर्ट घेत आहे। हा झोन जो आहे गोल्डने कालपासून डिमांड झोन केलेला आहे। काल माझ्या पण इथे एंट्रीज होतात आणि मी काल जे सेलिंगच्या एंट्री दिलेल्या होत्या त्या परफेक्ट तुम्ही जर यूज केल्या असाल 4589 ची लेवल दिली होती, जवळजवळ अराउंड 4589 पासूनच गोल्डमध्ये काय आलेली सेलिंग आलेली। त्याआधी ही लेवल दिली होती 4583 ची, तिथूनही एक छान अशी सेलिंग आपल्याला पाहायला मिळेल। तर दोन्ही पण लेवल छान अशा ऍक्ट झालेले आहेत। ऑलमोस्ट काल गोल्डने कमीत कमी हे टार्गेट घेणं अपेक्षित होतं, पण काल गोल्डने याच लेवल पासून आपल्याला सेलिंग दाखवले। आता जर गोल्डमध्ये जर बाईंग आली तर हा झोन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। झोनची प्राइस आहे 4540 to 4530 या लेवल मधूनच गोल्डमध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळू शकते। कारण इथे जर आपण जर एक ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर ही ट्रेंड लाईनही आपल्याला इथे पाहायला मिळते, राईट। आता या पद्धतीनुसार गोल्डमध्ये आज आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, जर सपोर्ट लेवल डिमांड एरिया 4540 to 4530 हा जर ब्रेक केला नाही तर गोल्डमध्ये एक बाईची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथे पाहायला मिळू शकते। पण जर असं झालं नाही तर गोल्डमध्ये आपल्याला काय पाहायला मिळू शकते, एक सेलिंग इथे पाहायला मिळू शकते। लक्ष देऊन इथे ब्रेकआउट, कारण गोल्ड खूप छान पद्धतीने ब्रेकडाऊन देतोय। विदाउट रिटेस्ट गोल्ड खाली जात नाहीये, कारण इथे पण तुम्ही जर चेक केलं ना तर इथे पण 1 तासाला किंवा 4 तासाला बघा चेक करा, 1 तासाला पण दिलेली रिटेस्ट बघा चेक करा, एकदम मस्त छान अशी रिटेस्ट दिलेली आहे। विदाउट रिटेस्ट गोल्ड खाली गेलेलं नाही। इथे जर बघितलं ना आपण या झोनला गोल्डने काय केलेलं आहे, रिटेस्ट दिली आणि त्यानंतर खाली गोल्ड आलेले। तसंच इथे पण होणार, इथे पण झोनमध्ये काय होणार आहे बघा, इथे गोल्ड आता एंटर करते या झोनमध्ये। जर आपल्याला इथूनच बाईंग आली तर इथूनच येऊ शकते, नाही तर आपल्याला एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळू शकते। सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी पण तुम्ही 4530 ची लेवल घेऊ शकता, 4533 ही पण लेवल घेऊ शकता आणि तिथून तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू सेलिंग करू शकता। त्याचं जर एसएल आहे 4544 ला ठेवा, छान अशी सेलिंग तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते। पण कधी, ज्यावेळेस रिटेस्ट झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता। याचा टार्गेट जे आहे ते आपला डे लो तुम्ही कन्सिडर करू शकता। लो पर्यंत 4481 पर्यंत तुम्ही याचं टार्गेट नक्की घेऊ शकता। इथून एक तुम्हाला छान एक परत बाईंगची लेवल पाहायला मिळू शकते। अशा पद्धतीने तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग आज करू शकता। दोन लेवल्स तुम्हाला सांगितले आहे 4540 to 4530 या दोन लेवल्सलाच गोल्ड आज जे करणार ते करणार आणि त्यानंतरच तुम्हाला काय करायचे, ऑपॉर्च्युनिटी बघायची आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचे। अशा पद्धतीने तुम्ही विदाउट कन्फर्मेशन, विदाउट युअर सेटअप ट्रेड करू नका। जे आपण प्राइजेस सांगितलेले आहेत त्या गोल्डन प्राइजेस आहे, रिस्क रिवॉर्ड घेऊनच तुम्ही ट्रेड करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल शेअर
सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणत्या कोणत्या प्राइसला बाय केलं, सेल केलं आणि त्याचा काय तुम्हाला बेनिफिट झाला.